नमस्ते, मी योगेश कुरे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. भारतातील असा कोण IAS अधिकारी आहे की ज्याच्या सर्वाधिक बदल्या त्याच्या स्वतःच्या करिअरमध्ये झालेल्या आहेत? तर ते नाव येतं हरियाणाचे अशोक खेमका यांचं. होय, तेच अशोक खेमका की ज्यांनी 2011 मध्ये सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रा यांच्या विरोधात एका जमीन खटला प्रकरणी निकाल दिलेला होता. ही जी जमीन रॉबर्ट वड्रा यांनी घेतलेली होती, ती जमीन कशी चुकीच्या पद्धतीनं त्यांनी नावावर करून घेतलेली आहे, अशा प्रकारचा रिपोर्ट अशोक खेमका यांनी घेतलेला होता. तेव्हा त्या अशोक खेमका यांचं भाजपनं किंवा काँग्रेस विरोधी पक्षांनी जोरदार असं अभिनंदन केलेलं होतं. मात्र याच अशोक खेमका यांच्या भाजप सरकारच्या काळामध्ये देखील भरपूर बदल्या झाल्या. त्यांच्या बदल्यांचा आकडा ऐकाल तर तुम्ही थक्क व्हाल. जवळपास 54 बदल्या या अशोक खेमका यांनी सहन केल्या. आता अशोक खेमका यांची आठवण काढायचं कारण काय? कारण अशोक खेमका हे प्रामाणिक होते. अशोक खेमका हे कधी कोणत्या दबावाला झुकले नाहीत. अशोक खेमका यांनी कधीही राजकीय वातावरण पाहून आपले निर्णय बदलले नाहीत. साधारणपणे जे नियमाला अनुसरून आहे तशाच प्रकारे काम हे अशोक खेमका यांनी केलं. तर त्यांच्या पदरी पडलं काय? तर त्यांच्या पदरी पडल्या 54 बदल्या. म्हणजे त्यांच्या 35 वर्षाच्या कालावधीमध्ये जर 54 बदल्या झाल्या असतील तर त्यांचा जो कालावधी आहे तो 6 ते 7 महिन्यांचा देखील एका पदावरचा सरासरी येत नाही. काही तर बदल्या अशा झालेल्या आहेत की त्यांना 1 दिवसांमध्ये देखील त्यांना दुसरं पोस्टिंग हे बदलून मिळालेलं होतं. आता हे का सांगतो आहे? तर अशीच वेळ ही महाराष्ट्रामध्ये तुकाराम मुंढे यांच्यावरती आलेली आहे. ज्या तुकाराम मुंढे यांनी दिव्यांग विभागाचे सचिव म्हणून अतिशय चांगली कामगिरी केलेली होती. अनेक दिव्यांग बंधू त्यांच्या या कामगिरीचं, त्यांनी केलेल्या उपक्रमांचं स्वागत करत होतं. सरकार देखील त्यांच्या कामगिरीवरती खुश होतं असं दिसत होतं. प्रत्यक्षामध्ये तसं काही झालेलं नाही. म्हणजे ज्या दिव्यांगांच्या खोट्या सर्टिफिकेटचा आधार घेऊन अनेकांनी नोकऱ्या लाटल्या, त्यांच्यावर कारवाई करायची की नाही? ज्या शाळांमध्ये दिव्यांगांचं अनुदान खाल्लं जातं, दिव्यांगांच्या स्कॉलरशिप त्यांना वेळेवर दिले जात नाहीत, त्यांच्यावर कारवाई करायची की नाही? ज्यांनी बोगस प्रमाणपत्र दिव्यांगांची घेऊन अनेक लाभ घेतले, त्यांना आरोपी करायचं की नाही? या साऱ्या प्रश्नांची उत्तरं खरं तर होय होय अशीच आहेत. पण हे करण्यासाठी कोणीतरी खमक्या अधिकारी लागतो. ही जबाबदारी तुकाराम मुंढे यांनी स्वीकारली होती. तुम्ही आज पाहिलं असेल, आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत देखील दिव्यांगांच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्याचा निर्णय सरकारनं घेतला. आता हे प्रपोजल कुणी पाठवलेलं होतं? तर हे प्रपोजल तुकाराम मुंढे यांनीच पाठवलेलं होतं. म्हणजे सरकार मुंढे यांनी जे चांगले निर्णय घेतलेले आहे त्याला कुठेतरी आम्ही पाठीशी आहोत असं दाखवत आहे. पण प्रत्यक्षामध्ये ज्यांच्यामुळे हे निर्णय होतात त्यांना मात्र वाऱ्यावर सोडलेलं आहे. हे वाऱ्यावर सोडण्याचं कारण एकच आहे की तुकाराम मुंढे यांनी कोणाचाही हस्तक्षेप मान्य केला नाही. दुसरीकडे ते ज्या विभागात आहेत त्या विभागाला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. त्यांचे जे मंत्री अतुल सावे आहेत ते खरं सौम्य आहेत. आणि तुकाराम मुंढे यांनी देखील गेल्या काही वर्षांमध्ये आपली जी प्रतिमा आहे राजकारणाशी पंगा घेणारी, विनाकारण राजकारण अंगावर घेणारी, ती देखील बदललेली आहे. म्हणजे आपण भलं, आपलं काम भलं, अशा प्रकारचा खाक्या हा तुकाराम मुंढे यांनी ठेवलेला होता. पशुसंवर्धन विभागात देखील त्यांनी अशाच प्रकारे काम केलेलं होतं. मात्र समजा तो विभाग तरी डेअरी आणि पशुसंवर्धन हा थोडा पॉलिटिकल असं समजू, त्यामुळे बदली झाली. पण दिव्यांग विभागात तर तसं काहीच नव्हतं. उलट ज्या दिव्यांगांना आतापर्यंत कोणी विचारत नव्हतं त्यांना अधिकार देण्यासाठी तुकाराम मुंढे हे झटत होते. मग सरकारच्या नक्की डोळ्यामध्ये काय खुपलेलं आहे की ज्याच्यामुळं तुकाराम मुंढे यांची 6 महिन्यातच बदली करावी असं त्यांना वाटतं आहे? पूजा खेडेकर हे प्रकरण तुम्हाला आठवत असेल की ज्या पूजा खेडेकर हिच्या अपंगत्वाच्या प्रमाणपत्राबद्दल अनेकांनी शंका व्यक्त केली. पूजा खेडेकर हे प्रकरण अक्षरशः हिमनगावरचं टोक होतं. अशी अनेक प्रकरणं त्यांनी शोधून काढली. मी कालच्या खबरबातच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की शिक्षकांचीच जवळपास 450 प्रकरणं आहेत. इतर विभागामधली आणखीन 400-500 प्रकरणं आहेत. जवळपास 900 प्रकरणं तरीही बोगस प्रमाणपत्र घेऊन दिव्यांगांचं अधिकार लाटून सरकारी नोकरी मिळवणाऱ्यांची उघड झालेली आहेत. मग यांच्यावर जर कारवाई करायची असेल तर तुकाराम मुंढे यांच्यासारखाच अधिकारी हवा, हे सरकारला कळत नाही का? दुसरी गोष्ट अशी झालेली आहे, सरकारचे काही लाडाचे अधिकारी तयार झालेले आहेत. म्हणजे ते कोणतंही सरकार असो, महाविकास आघाडीचं सरकार असो, देवेंद्र फडणवीसांचं असो, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असोत किंवा पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असोत, त्यांना नेहमी लाभाचं मोक्याचं पद मिळतं.
पण तुकाराम मुंढे यांच्याबाबत मात्र सातत्याने अन्याय केला जातोय हे असं वारंवार दिसून येत आहे. आता त्यांना ज्या विभागात टाकलेला आहे तो आहे आपत्ती विभाग आहे. या विभागाचे 2 मंत्री आहेत. एक आहेत गिरीश महाजन ज्यांच्याकडे डिझास्टर मॅनेजमेंट आहे. दुसरे मंत्री आहेत मकरंद पाटील ज्यांच्याकडे मदत व पुनर्वसन असं दुसरं खातं आहे. खरं तर गिरीश महाजन आणि तुकाराम मुंढे यांचा खटका हा 2017-18 मध्येच उडालेला होता. नाशिकचे जेव्हा पालिका आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे गेलेले होते त्यावेळेस देखील त्यांना मोठ्या प्रमाणात राजकीय विरोध झालेला होता. आता हा राजकीय विरोध असल्यामुळेच त्यांना नाशिकवरून देखील तातडीनं बदलून जावं लागलं होतं. आता गिरीश महाजन आणि तुकाराम मुंढे हे समीकरण फारसं भविष्यात देखील जुळेल असं वाटत नाही. मकरंद पाटील आणि तुकाराम मुंढे यांचं देखील फारसं जुळेल अशी देखील शक्यता फारच कमी आहे. त्यामुळं या पदावरून देखील तुकाराम मुंढे यांची बदली होऊ शकते. मग त्याच्याऐवजी अतुल सावे आणि तुकाराम मुंढे जे दिव्यांग खातं अतुल सावेंकडे आहे त्यांचं सध्या तरी जमताना दिसत आहे. चांगलं काम होताना प्रत्यक्ष कागदावरती आणि फील्डवरती देखील ते जाणवून येत आहे. मग तुकाराम मुंढे यांना खरं तर आणखीन 2-2.5 वर्षांचा तरी कालावधी या विभागात दिला तर या विभागाचा कायापालट होऊ शकतो. एक साधी गोष्ट होती की माहिती अधिकार जो आपण एखाद्या कार्यालयाकडे जर दिला त्याचा जर अर्ज गेला तर दिव्यांग विभागातले कर्मचारी देखील त्याकडे सरळ सरळ दुर्लक्ष करत होते, कारण त्यांच्यावरती जबाबदारीच निश्चित केलेली नव्हती. इतकं मूलभूत काम या विभागात झालेलं नव्हतं. मग दिव्यांग आयुक्तांपासून तर अगदी त्याच्या कारकुनापर्यंत त्यांची जबाबदारी काय आहे हे ठरवून देण्याचं काम हे मुंढे यांनी स्वीकारलं आणि ते 6 महिन्यांमध्ये मार्गी लावलं. असा कोणत्याही विभागामध्ये 6 महिन्यांमध्ये कायापालट होत नाही, पण त्याची सुरुवात ही मुंढे यांनी केलेली होती. त्यामुळं पूजा खेडकर सारखी प्रकरणं होऊ द्यायची नसतील, बोगस दिव्यांगांना वटणीवर आणायचं असेल तर तुकाराम मुंढे यांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काही अधिकाऱ्यांवरती वरदहस्त आहे हे आपल्याला दिसूनच येत आहे. पण मुंढे यांच्यावरती वरदहस्त जरी नसला तरी त्यांना काम करण्यासाठी योग्य डिपार्टमेंट जर दिलं तर याच्यामध्ये महाराष्ट्राचंही हित होऊ शकतं, त्या डिपार्टमेंटचंही भलं होऊ शकतं. आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं एवढी अपेक्षा धरणं अजिबात चुकीचं नाही. अश्विनी भिडे यांच्यासारख्या अधिकाऱ्यांकडे 2-2 महत्त्वाचे पदभार राहतात, त्यांच्याकडे आणखीन जबाबदारी देण्यात येते. मग तुकाराम मुंढे यांचंच असं काय चुकतं आहे की त्यांना तुम्ही 6 महिने 4 महिने देखील एखाद्या पदावर काम करू देत नाही. खरं तर अशा अधिकाऱ्यांना कोणताच राजकीय नेता जवळ करत नाही ही वस्तुस्थिती आहे. आता तुम्ही म्हणाल देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आधी संधी दिली नव्हती का? दिली होती. सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून संधी दिलेली होती, नंतर नाशिकचे आयुक्त म्हणून संधी दिलेली होती, पण त्या ठिकाणी राजकीय असा झगडा उभा राहिला. त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांनी देखील मला वाटतं तुकाराम मुंढे यांच्या डोक्यावरून हात काढलेला दिसतो आहे. दुसरी गोष्ट अशी झाली की महाविकास आघाडीचं सरकार असताना म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्या मुंढे यांच्याकडे नागपूरचं महापालिकेचं आयुक्तपद दिलेलं होतं. ते पद यासाठीच उद्धव ठाकरे यांनी दिलेलं होतं की त्या नागपूरमध्ये भाजपची सत्ता होती, भाजपच्या लोकांना हैराण करावं म्हणून तुकाराम मुंढे यांच्यावरती ती जबाबदारी दिली होती की काय अशी शंका तेव्हा आलेली होती. त्यानंतर त्या ठिकाणी तिथले तत्कालीन महापौर आणि माजी आमदार संदीप जोशी यांच्यासोबत त्यांचा खटका उडालाच. याशिवाय नागपूरचे विद्यमान आमदार कृष्णा खोपडे यांच्याशी देखील त्यांचं भांडण झालेलं होतं. खरं तर याच्यामध्ये तुकाराम मुंढे यांची बाजू न्याय होती. असं बोललं जातं की कृष्णा खोपडे यांचा मेहुणा जो आहे तो त्या नागपूर महापालिकेमध्ये होता. बोगस नोकर भरतीचं ते नागपूर महापालिकेतलं प्रकरण होतं, त्याच्याबाबत उच्च न्यायालयाने निर्णय दिलेला होता आणि त्याची अंमलबजावणी तुकाराम मुंढे यांनी केली. पण कृष्णा खोपडे यांनी ते प्रकरण अगदी आत्तापर्यंत म्हणजे 2-3 महिन्यापूर्वी जेव्हा नागपूरचं हिवाळी अधिवेशन विधिमंडळाचं पार पडलं तेव्हा देखील मुद्दा त्या अधिवेशनामध्ये उपस्थित केलेला होता. पण तेव्हा देखील सरकारनं तुकाराम मुंढे यांची पाठराखण केली, कारण त्यांची बाजू ही योग्य होती, न्यायाला धरून होती. तेव्हा देखील असं वाटलं होतं की नाही ठीक आहे, तुकाराम मुंढे यांच्या सोबत सरकार आहे, त्यांनी घेतलेला निर्णय न डावलला जाता आमदारांचा दबाव न जुमानता सरकार त्यांच्या निर्णयाला उचलून धरतं आहे. मग आता असं काय घडलेलं आहे की 1 एप्रिल रोजीच त्यांना नवीन पदावरती नियुक्त केलेलं आहे. मला असं वाटतं आहे की दिव्यांग बांधवांनी देखील याबाबत आवाज उठवलेला आहे. त्यांच्या भल्यासाठी जे आयुक्तालय स्थापन झालेलं आहे त्याचा लाभ
त्यांना मिळायला हवा आणि तो लाभ मिळवून देण्यासाठी, तिथली घडी बसवण्यासाठी, तिथली यंत्रणा बसवण्यासाठी आणखीन काही काळ तरी तुकाराम मुंडे तिथे हवे आहेत, एवढं मात्र नक्की. त्यांना कोणीही राजकीय नेता जवळ करत नाही. याचा अर्थ ते कामात कुठे चुकत आहेत किंवा ते कुठेतरी चुकीचं काम करत आहेत असं अजिबात नाही. त्यांचा स्वभाव असा आहे की ते थोडेसे राजकीय नेतृत्वाशी थोडंसं अंतर ठेवून वागतात. याचा अर्थ त्यांना काम करायचं नाही असं अजिबात नाही. ते निगेटिव्ह अधिकारी आहेत असा देखील अनेकांनी प्रश्न उपस्थित केलेला असतो की ते सारखे निगेटिव्हिटीकडे झुकलेले असतात. सारखं घोटाळे काढ किंवा कारवाई कर अशाच बाबींवर त्यांचं लक्ष असतं. पण असं अजिबात नाहीये. दिव्यांग विभागात तर असं तसं अजिबात झालेलं नाहीये. उलट आधी म्हटलं त्या पद्धतीनं त्या विभागाची घडी बसवण्याकडं त्यांचा कल राहिलेला आहे. त्यामुळं चुकीच्या लोकांवर कारवाया आणि दुसरीकडे पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजे दिव्यांगांचं सक्षमीकरण करणं, हे देखील या दोन्ही बाबी त्यांनी अतिशय समर्थपणे आणि समतोलपणे साधलेले आहेत. त्यामुळं या विभागाचं आणि दिव्यांग बांधवांचं नुकसान आणखीन होऊ नये यासाठी काही काळ तरी तुकाराम मुंडे यांना त्या पदावर ठेवणं गरजेचं आहे असं मला देखील वाटतं आहे. सोशल मीडियामध्ये तसा सूर उमटतो आहे. अर्थात हे सरकार इतकं बहुमतामध्ये आहे की एखादा अधिकारी कोणत्या पदावर जातो काय आणि राहतो काय याचं त्यांना देणं घेणं नाही. पण मला वाटतं दिव्यांगांसाठीच्या विभागात तरी एक संवेदनशील आणि चांगला अधिकारी हवा आणि त्याचं उत्तर हे तुकाराम मुंडेच आहे. त्यांना अशोक खेमका व्हायची इच्छा नाही आहे. त्यांना काही बदल्यांचा विक्रम करायची इच्छा नाही आहे. अशोक खेमका यांचे जसे हाल झाले तसे हाल तुकाराम मुंडे यांचे होऊ देऊ नयेत, ही जबाबदारी महाराष्ट्रातील सजग जनतेनं पण घ्यायची गरज आहे. नाहीतर तुम लढो हम कपडे संभालते है हा जो आपला पवित्र आहे हा दूर सारायला हवा आणि याबाबत आपण व्यक्त व्हायला हवं. तुम्ही सोशल मीडियात असाल तर तिथे व्यक्त व्हायला हवं आणि आपल्या आमदारांकडे, खासदारांकडे तुकाराम मुंडे यांच्याबाबतचा जो बदलीचा जो निर्णय आहे त्याला स्थगिती मिळावी यासाठी आग्रह धरायला हवा. अर्थात आधी म्हटलं त्या पद्धतीनं या सरकारकडे इतकं पाशवी बहुमत आहे की त्यांना असं वाटतं की आम्हाला कोणी काही विचारायचं नाही, आम्ही कोणाचं ऐकणार नाही आणि तुम्ही सांगायचं नाही, असं सगळा हा खेळ आहे. पण मला वाटतं याबाबत तरी आपण थोडंसं तरी आग्रहपूर्वक बोललं पाहिजे, एवढं नक्की. तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा. पाहत राहा लेट्स अप मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.